नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता समोरच ज्या बैलाची मुंबई बिंजोरला आतुरतेने वाट बघत होती तोच आपला लक्ष्मण ड्रायव्हर शिर्डी म्हणजे त्यांच्या दावणीतून आलाय आता सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ यांच्या दावणीला म्हणजे मिलिंद शेठ पाटील यांच्या दावणीला आणि आपले जे सुरेंद्र शेठ पाटील आहेत यांच्या कारण बैलाचं नियोजन खूप चांगला असतोय आणि जी खरेदी आहे ती लोकांपर्यंत आतापर्यंत खाली इन्स्टाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली होती। आज या उंबरवेढे मैदानामध्ये फायर दाखल झालेला आहे आणि बॅनर सुद्धा पडला होता फायर आणि तेजाच्या गाडीचा। कदाचित आज ही गाडी पण पलताना दिसेल आपल्याला किंवा वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये पण फायर बघा तुम्ही। आणि जी आपला फायर आहे याच्या अंगामध्ये तुम्ही बघू शकता कशी धमक आहे, पाहण्यासाठी लोक पण जमलेत कारण फायरची मुंबईमधली कदाचित आज ही पहिल्यांदाच एक लढत आपल्याला या सीझनची पाहायला मिळणार आहे। मागच्या सीझनला बोनिवलीच्या मैदानामध्ये फायर हा बोनिवलीचं मैदान गाजून गेला होता, एक चांगला असा गुलाल घेऊन गेला होता आणि या सीझनला आजच्या या मैदानामध्ये त्याची सुरुवात होते। तर नक्कीच प्रत्येकाने फायरसाठी शुभेच्छा द्या आणि फायरच्या सोबत तुम्हाला दिसणार आहे नक्कीच कोसगावकरांचा तेजा आणि अजून थोडीशी इथं बैल आहे ती पण दाखवतो तुम्हाला। मंडळी ज्या बैलाची अखंड मुंबई बिंजोरमध्ये चर्चा आहे तोच म्हणजे कुठारीकरांचा सोन्या आलेला आहे मैदानामध्ये आणि मला वाटतं आज भुंगा नसणार आहे। तर आज सोन्याचा पैरा काय असेल कोणाचं आपल्याला माहिती नाही, पण तुम्ही त्याच्या ज्या अंगावर नाव बघू शकता। कालच जो लक्की आहे मला वाटतं त्याची 1 वर्षाचा श्राद्ध म्हणजे झालेला आहे, 1 वर्ष कंप्लीट झालेला आहे लक्की जाऊन आणि आज या मैदानामध्ये नक्कीच लक्कीसाठी एक चांगला गुलाल घेणार आहे सोन्या। बघूया काय नियोजन असेल। नमस्कार नमस्कार, काय सांगाल आज सोन्याचं नियोजन काय असेल आपला नियोजन असेल आज सोन्याचं नियोजन आज काकांनीच केलेलं आहे तो काय आणि पैरा पण गुपित असणार आहे आणि आज सोन्या आणि सचिन दोघं आलेत का? काल आपला जो लक्की आहे त्याचा वर्ष श्राद्ध झाला, काय सांगाल एक आठवण म्हणून? लक्कीचं बोललो तेवढं कमी त्याची काय आठवण आम्हाला प्रत्येक अड्ड्यातच येते, जेवढ्या अड्ड्यात जाऊ तिकडे लक्कीची आठवण आहे आणि प्रत्येक मैदानामध्ये आम्ही पण बघतो ना सोन्याच्या अंगावर नाव लिहिलेलं असतं मिस यू लक्की। या गाडीचा म्हणजे जो एक वर्चस्व निर्माण झाला होता ना तोच वर्चस्व कायम आता सोन्या ठेवतोय आणि नेहमी आता त्या दिवशी पण एक चांगली एक लढत झाली आपला बोरीच्या वारी मैदानाला, त्यासोबत आपला भुंगापालाला आणि मला वाटतं ती खूप चांगली लढत होती पण कुठेतरी समोरची गाडी होती तिचा एक चक्र तुटल्यामुळे ती गाडी थोडीशी बाहेर आपली म्हणजे तुमचा गुलाल झाला, पण कुठेतरी प्रेक्षकांना म्हणजे जी पाहण्यासारखी लढत होती तशी झाली नाही कारण प्रेक्षकांना पाहायचं असतं सोन्या आणि भुंगा ही गाडी कशी पळतोय, निकाल कसा घेतोय। तर काय सांगत त्या दिवसाच्या गाडीविषयी? तेव्हा गाडी जर हे झालं शेकडा त्यांचा तुटला नसला तरी तेव्हा आठीची लढत झाली असती आणि प्रेक्षकांना पण कुठेतरी असं मनोरंजन पाहिजे असतं। आपल्याला पण मजा नाही ना, समोरची गाडी जर सरळ येऊन गाडी झाली तर ते कुठेतरी वाईट गोष्ट झाली, त्यांच्या पण बैलांना दुखापत झाली तेच ना, कारण ड्रायव्हर पण त्या गाडीवर बसलेला होता कुठे त्याच्या पण जीवाला धोका झाला होता, त्याच्या पण थोडं लागल्यासारखं त्याला पण वाईट वाटतं कारण की त्या अशा घटना चालेल। आज एक चांगला असा गुलाल घ्या आणि मला वाटतं या सीझनला जसा आपला सोन्या आता सुरुवात केली आहे बिंजोर गाजवायची तर मला वाटतं ही सीझन या सीझनला जो सोन्या आहे या चर्चेतच राहणार आहे। कुठली आज वासरं आणलेत गावठी? जांभूलचा आणि आंबीशिवचा खूप छोटी वासरं दिसतात, कधीपासून पळवतात? 2 वर्षाची 2 वर्षाची आहेत म्हणजे दिसायला छोटी आहे पण वय आहे त्यांना आणि झालेत का काही गुलाला? सुरुवात झाली म्हणजे या सीझनची? चालेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलालासाठी। मंडळी समोर तुम्ही बघू शकता सिंगम बेडक ग्रुप बदलापूर ज्यांचा सर्जा पलतोय वर घाटावर जो नम्रतच असतो आणि त्यांच्यात दावणीला नवीन आता हत्यार तयार होत आहे आणि झालाच आहे म्हणजे जलवा। तुम्ही बघू शकता जलवाच्या आतापर्यंत मला वाटतं खूप साऱ्या लढती झाल्या आणि आज पण मैदानामध्ये दाखल झालेले आहे उंबरवेढ्याच्या। दादा काय आजचं नियोजन कसं काय नियोजन केलेलं आहे, बघू आता जमलेली आहे का गाडी? नाही, गाडी जमवायची आहे, नाव जमवायची गाडी। चालेल शुभेच्छा तुम्हाला। मंडळी समोर तुम्ही बघू शकता आजच्या मैदानाचा हिरो म्हणजे जी गाडी बॅनरवर जमलेली आहे टिटवी वर्सेस महबूब या लढतीसाठी आज महबूब मैदानामध्ये दाखल झालेला आहे। अतिशय म्हणजे चर्चा आहे या गाडीची आणि मला वाटतं आज माझ्या चॅनलवरून महबूबला पण शुभेच्छा असतील जसं मी टिटवीला शुभेच्छा दिल्या आणि सोबतच नवीन हत्यार म्हणजेच महबूबचा शिष्य मेहरबान सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि लवकरच आता ही लढत आपल्याला पाहायला मिळेल। सर्व मंडळी इथं आहेत बघू शकता तुम्ही।
दादा नमस्कार. नमस्कार. आज ही लढत जमलेली आहे, तर प्रेक्षकांना आतुरता येईल ही लढत कितीपर्यंत आता बघायला मिळेल आपल्याला? एक अर्ध्या तासात होईल. पैसे भरायला गेलेत, काना पाटील गेलेत. आणि बॅनरवर ही लढत जमली कशी, म्हणजे काय कोणी जमवली? काय नाही, मैत्रीपूर्व शर्यत, बाकी काही नाही. म्हणजे दोन्ही बैला आहेत नाही आपल्या मुंबई बिंजोरची, म्हणजे दोन्ही कोहिनूर हिरर आहेत. हो बरोबर, काय बोलायचं काम नाही. आणि आज मैत्रीपूर्ण लढत होते. माझ्या चॅनलवरून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. आणि गाडीवर ड्रायव्हर आपला नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे बाबुराव नावडेकर. चालेल चालेल, धन्यवाद. बाबुराव नावडेकर. चालेल. नमस्कार. याचं नाव सांगा ना बैलाचं. पब्लिकचा वितार कुंडे मामलोलीचा मथुर. आणि आज काय नियोजन असेल आपलं? आज त्याची शर्यत फलेगावच्या सुंदर सोबत म्हणजे जमलेली आहे गाडी. चालेल चालेल, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, तुम्ही समोरच बघू शकता आज उंबडवेळे मैदानामध्ये एक अतिशय सुंदर बैल आलेला आहे, दुर्गा. आणि जो बैल नियोजनात आहेत आपले संघटनेचे उपाध्यक्ष आकाशदादा राऊत यांच्या नियोजनामध्ये आज हा बैल पळणार आहे. तर विचारूया दादांना. दादा नमस्कार. नमस्कार. कुठला बैल आज सांगा नाही? ते आपले मित्र आहेत बापूशेठ आंबेकर वडकी यांचा दुर्गा आहे. आपल्या दोस्ती खातीमध्ये तो आपल्याकडे उतरलेला आहे पळायला. आणि आज दुर्गा चालेल का? सुंदरची पण शर्यत जमली आहे, आता दुर्गाची पण शर्यत जमल. चांगली आज प्रेक्षकांना लढती बघायला भेटतील आपल्या दोन्ही. आणि आपले आज पप्पू शेठ पाटील मांगरूळ यांच्या वडिलांचा आज प्रथम पुण्यस्मरण होता, तर त्यांच्याविषयी काय बोलायला? कारण ते आमंत्रण केलं होतं सर्वांना. हो, सर्वांना आमंत्रण केला. तर पप्पू शेठच्या बद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण का सकाळी काही कामानिमित्त मी बाहेर गेले नाही. मी डायरेक्ट अड्ड्यात आलोय, त्याच्यामुळे पप्पू शेठच्या इथं गेलो नाही. पण याच्यानंतर मी त्यांच्या इथं बसायला जाईल आणि त्यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या आत्मिक चिरशांतता लाभू. चालेल, धन्यवाद. अतिशय सुंदर आणि नामांकित बैल, म्हणजे नाव पण त्याचं सुंदरच आहे. आणि आताच आकाशदादा राऊत यांनी सांगितले सुंदरची पण एखादी मोठी लढत आज आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळेल. बघूया आज सुंदर सोबत कोण पळतंय. आणि त्या साईडला तो फरफट आहे, तो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवला आहे. तर चला आता बघूया अजून कुठली बैलं आले.